रेकॉर्डिंग वगैरे आपण स्टार्ट करू. चला सुरू करू आपण. होतील जॉईन. ओके, आता बघा, समजून घ्या एक्झाम्पल. थोडासा मध्ये प्रॉब्लेम आला होता, तर ओके बघा, आता हे कसं थोडं एक्झाम्पल थोडस लिहिली आहे, मला वेळ लागू शकतो. ठीक आहे, तर बघा आधी समजून घ्या काय करायचंय ते. ठीक आहे, जॉईन झाले का आता बाकीचे? लवकर जॉईन करा. हेलो सर. हाँ यस. इसको इंटीग्रेट किया ना, मतलब वो 1 प्लस कॉस अपन कॉट एक्स माइनस टेन, हाँ हाँ, उसका आंसर आता है माइनस कॉस 4x अपॉन 8. अच्छा कितना आया? माइनस कॉस 4x अपॉन 8. 4x अपॉन 8. हाँ, तो a का वैल्यू कितना आएगा? फिर यहाँ पे देखो, a cos 4x दिया है ना, तो a कितना आ जाएगा? -1 अपॉन 8 होगा ना यहाँ पे, मतलब -1 अपॉन, मतलब b आंसर होगा आपका. ठीक है, हम जस्ट ट्राई कर लेंगे कि बराबर है क्या. ठीक है, तो b बिलोंग्स टू r है, मतलब b का तो कुछ निकालना नहीं आपको यहाँ पे. ठीक है ना, सिर्फ क्या निकालना है? ऑप्शन ए. ठीक है ना, आंसर देखो उसका बराबर है क्या. a का मतलब एक तो कितना दिया है? 1/8. यहाँ पे -1 अपॉन होते हैं, और यहाँ पे 1/4, मतलब -1/8 आंसर हो सकता है. ठीक है, बाकी लोगों को भी यही करना है. आंसर जस्ट क्या करो कि आंसर बराबर है या नहीं हमें चेक करना है. ठीक है ना. ठीक है, तो आंसर -1/8 बराबर आंसर है. ठीक है, यहाँ पे चेक कर लेता हूँ मैं. ठीक है, चलो बाकी लोगों के लिए बताता हूँ अभी. अच्छा, गुड, सॉल्व कर दिया है तो. ठीक आहे, बघा बाकीच्यांसाठी आपण सांगूया. चला बघा, आता काय दिलंय? 1 प्लस कॉस 4x. ठीक आहे ना, इंटिग्रेशन. तर काय सांगितलं? 1 प्लस कॉस ऑफ 4x. चला सांगा मला लवकर, काय लिहिणार याच्या जागी आपण? कॉस 4x च्या जागी 1 प्लस कॉस 4x म्हणजे काय असेल तुमचा? 2 कॉस स्क्वेअर 2x होईल ना. ठीक आहे, म्हणजे बघा कसं लिहिणार आपण इथे? इंटिग्रेशन 2 कॉस स्क्वेअर 2x. कशाच्या जागी लिहिलं? 1 प्लस कॉस 4x च्या जागी काय लिहिलं? 2 कॉस स्क्वेअर 2x. डिनॉमिनेटर मध्ये बघा काय आहे? कॉट एक्स मायनस टॅन एक्स. तर त्याला काय लिहिणार आहे आपण? बघा इथे. आता हे इंटिग्रेशन आपण इकडेच लिहूया डायरेक्टली खाली, त्याला सिम्प्लिफाय करून घेऊ वरती अगोदर. ओके, तर आता आपल्याकडे 1 प्लस कॉस 4x आला, 2 कॉस स्क्वेअर 2x. तर आता याला काय करते? कॉट एक्स. कॉट एक्स म्हणजे काय असणार आहे तुमचा? कॉस एक्स अपॉन साइन एक्स मायनस टॅन एक्स म्हणजे काय असेल? साइन एक्स अपॉन कॉस एक्स. ओके, साइन अपॉन कॉस. हा आता इथे काय होईल? क्रॉस मल्टिप्लिकेशन, दिस इंटू दिस मायनस दिस इंटू दिस. आता इथे काय होईल? कॉस स्क्वेअर एक्स बरोबर मायनस काय होईल? साइन स्क्वेअर एक्स. म्हणजे न्यूमरेटर मध्ये काय आला? कॉस स्क्वेअर एक्स, आणि डिनॉमिनेटर मध्ये बघा काय येईल? कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. आणि इथे मल्टिप्लिकेशन या दोघांचं, साइन एक्स इंटू कॉस एक्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण, जस्ट कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. डिनॉमिनेटर मध्ये काय आला? साइन एक्स इंटू कॉस एक्स. बरोबर. मग बघा आता त्याला कसं लिहिणार? तर वरती काय लिहिलं मी? 2 कॉस स्क्वेअर एक्स बरोबर, 2 कॉस स्क्वेअर 2x. ओके, आणि डिनॉमिनेटर मध्ये मला काय लिहायचंय? याच्या जागी ना, कॉस एक्स मायनस टॅन एक्सच्या जागी काय लिहायचंय? कॉस स्क्वेअर एक्स. आता डिनॉमिनेटर मध्ये मी लिहितोय बघा, काय लिहायचं मला? कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. आणि याच्या डिनॉमिनेटर मध्ये काय लिहायचं? साइन एक्स इंटू कॉस एक्स. तर त्याला इथे न लिहिता आपण डायरेक्टली इथे लिहा मल्टिप्लिकेशन मध्ये, साइन एक्स इंटू कॉस एक्स. ओके, हे समजलं सर्वांना कसं वरती लिहिलं ते? जस्ट आपण बघा, ए अपॉन बी बाय सी असेल तर तो सी वरती जातो ना. ठीक आहे, तर हा झाला साइन एक्स अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स, जो डिनॉमिनेटर मध्ये होता त्याला आपण वरती लिहिलं डीएक्स ला डीएक्स ऍज इंटिग्रेशन. आता इथे बघा, हा 2 आहे, हा साइन एक्स इंटू कॉस एक्स. 2 साइन थिटा कॉस थिटा काय असतो? साइन ऑफ 2 थिटा बरोबर, म्हणून त्याला काय लिहिणार? साइन 2x. आता हा आहे कॉस स्क्वेअर 2x बरोबर, तर याला लिहूया कॉस ऑफ 2x. डिनॉमिनेटर मध्ये बघा काय आहे? कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. आणि काय असतो कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स? कॉस ऑफ 2x. कारण बघा कॉस ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला काय आहे? कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग मी याच्या जागी कॉस ऑफ 2x लिहू शकतो बरोबर. तर आता मी ते लिहित नाहीये बघा, काय करतोय मी? असा इथे जर मी डिनॉमिनेटर मध्ये कॉस ऑफ 2x लिहिला,
आता ऑलरेडी न्यूमरेटर मध्ये काय हा कॉस स्क्वेअर टू एक्स आहे, मग हा एक इथला कॉस ऑफ टू एक्स आणि हा कॉस ऑफ टू एक्स काय करतोय आपण कॅन्सल करतोय, बरोबर. मग डायरेक्ट मी न्यूमरेटर मध्ये काय लिहिला कॉस ऑफ टू एक्स, म्हणजे मला काय भेटलं साइन टू एक्स इंटू कॉस ऑफ टू एक्स. हे आलंय का लक्षात, समजलं का? हे काहीच नाही केलं बघा, हा कॉस स्क्वेअर टू एक्स आहे ना, याला आणि याला डायरेक्ट आपण कॅन्सल केलं, कारण मला माहित होतं कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स काय असतं कॉस ऑफ टू एक्स असतं, ओके, विच इज इक्वल टू बघा साइन टू एक्स इंटू कॉस टू एक्स. तुम्हाला फॉर्म्युला माहिती टू साइन थिटा इंटू कॉस थिटा असेल, त्याला आपण साइन ऑफ टू थिटा लिहू शकतो. मग इथे कमी कशाची आहे, टू ची कमी, म्हणजे मी एक्स्ट्रा टू देतो, बरोबर. मग डिवाइड पण टू ने करेल, मग इथे बघा मला फॉर्म्युला काय बनेल टू साइन थिटा कॉस थिटा म्हणजेच काय साइन ऑफ टू थिटा. आता ऑलरेडी टू एक्स आहे तर टू अजून मल्टिप्लाय केला तर काय होईल इथे 4x होईल, आणि हा 1/2 ऍज इट इज dx ला dx. ओके, इथे पण dx लिहित चला. ओके, म्हणजे काय भेटलं मला 1/2 इंटिग्रेशन साइन 4x dx, आणि साइनचं इंटिग्रेशन सांगा. ओके, साइनचं इंटिग्रेशन काय असतं, हा 1/2 कॉन्स्टंट बाहेर, साइनचं इंटिग्रेशन चला सांगा लवकर, इंटिग्रेशन ऑफ साइन काय असेल मायनस कॉस एक्स. ओके, इंटिग्रेशनचा साइन काय असतं मायनस कॉस एक्स. ओके, बघा आता मी काय लिहिलं मायनस कॉस ऑफ 4x, बरोबर. पण अजून इंटिग्रेशन घेत असताना बाकी बघा 4x लिहिलाय ना, एक्सच्या जागी काय आहे 4x, मग मला काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन मध्ये सॉरी डिव्हायडेशन मध्ये काय करावं लागेल, एक्सचा जो कोइफिशियंट आहे त्याने मला काय करावं लागेल डिव्हाइड करावं लागेल ना. मग एक्सचा कोइफिशियंट काय आहे इथे 4 आहे ना, हा ऑलरेडी 1/2 आणि तो 4, हा झाला 1/4, बरोबर आहे ना. आणि हा मायनस बाहेर लिहूया, म्हणजे मायनस 1/2 इंटू 4 इंटू कॉस ऑफ 4x प्लस सी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन ऍज इट इज, हा होईल 2 इंटू 4 किती झाला 8, म्हणजेच मायनस 1/8 इंटू कॉस ऑफ 4x. ठीक आहे, थोडस याला खाली घेऊया आपण, एक मिनिट थोडस. ओके, बघा सिम्प्लिफाईड इकडे लिहितो मी थोडस, हा -1 ऍज इट इज 2 इंटू 4 8, हा आहे तुमचा कॉस ऑफ 4x प्लस सी. मग आपल्याला दिलेलं काय आहे a cos 4x प्लस बी, बरोबर आहे ना, a cos 4x प्लस बी. बी ऑलरेडी रिअल नंबरच असणार आहे, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन काहीतरी कॉन्स्टंट आपण ऍड करतो, ठीक आहे ना, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन म्हणून आपण सी घेतो, तो ऑलरेडी कॉन्स्टंट असतो रिअलच. बी ची व्हॅल्यूची काय आवश्यकता नाही आपल्याला, ए पाहिजे होता, किती भेटला -1/8. समजलं का सर्वांना? ठीक आहे, फक्त लक्षात ठेवा की जिथे जिथे तुम्हाला 1 प्लस कॉस थिटा किंवा कॉस थिटा -1 किंवा कॉस थिटा +1 दिसेल, याचा अर्थ काय करायचे मला कॉस ऑफ 2 थिटाच्या फॉर्म्युल्याकडे जायचे, ठीक आहे ना, त्याच्यावरून मी लिहू शकतो. ओके, म्हणजे माझा ए आन्सर काय आलं बघा, इथे कॉसच्या बाजूला काय -1/8, म्हणजेच मला ए किती भेटला -1/8, म्हणजे ए ची व्हॅल्यू भेटली -1/8, म्हणजे ऑप्शन नंबर बी. ठीक आहे ना, इथे ए जरी इज इक्वल टू -1/8 असेल, ऑप्शन काय आहे तुमचा इथे बी. ठीक आहे, आन्सर काय झालं मग माझं ऑप्शन नंबर बी. समजलं का सर्वांना? यस एनीवन? ठीक आहे, काही जण चॅट मध्ये टाकत असतात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता काय दिले बघा dx/1 प्लस साइन एक्स. ठीक आहे, चला सॉल्व्ह करा तोपर्यंत. मी जस्ट चेक करतो काही चॅट्स मध्ये टाकले का काही. ठीक आहे, चॅट बॉक्स मध्ये करता आन्सर्स टाकता वाटतं. ठीक आहे, बी ऑप्शन ओके बरोबर आहे. येस येस, ठीक आहे, चला आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करा बरं आणि बघूया आन्सर्स तोपर्यंत जस्ट जमत असेल तर बघा. ठीक आहे, आपण ही सॉल्व्ह करू साइड बाय साइड. ओके, काय दिलेलं आहे इंटिग्रेशन. ओके, dx/1 प्लस साइन एक्स. ठीक आहे, थोडस ऍडजस्ट करू याला. वेट. ओके, दिसतोय वाटतं सर्वांना क्वेश्चन. तर बघा इंटिग्रेशन dx/1 प्लस साइन एक्स इज इक्वल टू tan ऑफ x/2 प्लस a प्लस bx. आता काय करायचं तुम्हाला ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड करायची, बरोबर आहे. ए आणि बी च्या व्हॅल्यूज फाइंड करायच्यात, तुम्हाला आता इंटिग्रेशन घ्यावं लागेल, बरोबर. इंटिग्रेशन आल्यानंतर कम्पेअर करून आपण ए किंवा बी ची व्हॅल्यू सांगू शकतो. बरं, कसं घेणार मग आता याचं इंटिग्रेशन? काय दिलेलं आहे मला इंटिग्रेशन dx/1 प्लस साइन एक्स. ठीक आहे ना. बरं, असा काही फॉर्म्युला आहे का? नाहीये. मग काय करावं लागेल मला याचं रॅशनलायझेशन करावं लागेल. म्हणजे बघा विचार कसा करतोय मी आपण एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना, इथे काय दिलेलं आहे 1 प्लस साइन एक्स दिलेलं आहे. मग जर समजा मी याला 1 मायनस साइन एक्स ने मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल मला
1 प्लस साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होईल बरोबर, ए प्लस बी इंटू ए मायनस बी नुसार. तर होईल 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर बरोबर, म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, आणि 1 मायनस साइन स्क्वेअर काय असतो, कॉस स्क्वेअर. म्हणजे मला काय भेटेल डिनॉमिनेटर मध्ये कॉस स्क्वेअर, आणि ऑलरेडी न्यूमरेटर मध्ये काय होईल, जो 1 मायनस साइन एक्स ने आपण डिव्हाइड केलंय तर मल्टिप्लाय पण करावं लागेल, म्हणजे वरती असेल 1 मायनस साइन एक्स आणि डिवायडेशन मध्ये कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, तर मग मला त्याच्यानुसार इंटिग्रेशन घेता येईल. बघा आता कसं घेणार आहे आपण, याला काय करूयात आपण आता, बघा इंटिग्रेशन. मी काय केलेला 1 मायनस साइन एक्स ने आपण याला मल्टिप्लाय केलं वरती, आणि डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटर मध्ये पण करावं लागेल बरोबर. तर आपण काय केलेला इथे 1 मायनस साइन एक्स ने मल्टिप्लाय केलं दोन्ही ठिकाणी, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. बघा न्यूमरेटरला पण 1 मायनस साइन एक्स ने मल्टिप्लाय केलं, तर डिनॉमिनेटरला पण 1 मायनस साइन एक्स ने मल्टिप्लाय केली. ओके, मग काय भेटेल मला, इंटिग्रेशन न्यूमरेटर मध्ये राहिले ऍज इट इज 1 मायनस साइन एक्स, डिनॉमिनेटर मध्ये बघा ए प्लस बी इंटू ए मायनस बी काय असतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे हा झाला 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर एक्स डीएक्स. ओके, मग आता इकडे लिहूया खाली इंटिग्रेशन 1 मायनस साइन एक्स, आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स काय असतं, कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. ओके, विच इज इक्वल्स टू बघा, तर 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स हा कॉस स्क्वेअर एक्स असतो, सर्वांना माहिती बरोबर. कशावरून लिहितो आपण, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, किंवा साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स काय असतो, 1 असतो. म्हणजेच काय 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स ला काय लिहू शकतो, कॉस स्क्वेअर एक्स. ओके, बघा हा झाला 1 मायनस साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. सेपरेटली आपण डिवाइड करूया, तर काय राहील 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, इथे सेपरेट डिवाइड करू शकतो ना कॉस स्क्वेअर एक्स ने बरोबर. 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय होईल, सेक स्क्वेअर एक्स. ओके, मायनस बघा साइन एक्स अपॉन, बघा आता याला काय लिहायचंय, साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. ठीक आहे ना, हे कसं आलं, सेपरेट डिव्हाइड केला आपण कॉस स्क्वेअर एक्स ने. पहिल्यांदा आला 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, तर मला आपल्याला काय माहिती की 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स काय असतो, सेक स्क्वेअर एक्स, म्हणून सेक स्क्वेअर एक्स लिहिलं, आणि मायनस साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. ओके, काय आहे साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, बघा त्यालाच कसं लिहिणार आहे आपण, इंटिग्रेशन. आता बघा इथे सेक स्क्वेअर एक्स ऍज इट इज, चला आपण ऍज इट इज ठेवतोय सेक स्क्वेअर एक्स ला, का बरं, आपल्याला माहिती सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय असतं, टॅन एक्स असतं, याचं इंटिग्रेशन मला माहिती, याचं माहित नाही. बरं, मग याला कसं लिहू शकतो बघा मी, मायनस हा साइन एक्स आहे, डिनॉमिनेटर मध्ये कॉस स्क्वेअर एक्स आहे, जर साइन एक्सच्या डिवायडेशन मध्ये एक कॉस एक्स दिला तर काय भेटेल मला, टॅन एक्स भेटेल बरोबर. हा झाला टॅन एक्स, आणि एक जो कॉस राहिला तो 1 अपॉन कॉस, त्याला काय लिहिणार मी इथे, सेक लिहिणार बरोबर, म्हणजे झाला सेक एक्स इंटू टॅन एक्स बरोबर. बघा आलंय का लक्षात आता इथपर्यंत, सेक स्क्वेअर एक्स ऍज इट इज ठेवला, आणि साइन एक्स अपॉन कॉस एक्स ला टॅन एक्स लिहिलं, आणि जो 1 अपॉन कॉस एक्स होता, म्हणजे जो कॉस स्क्वेअर एक्स होता त्याला सेपरेट करणार ना आपण, कॉस एक्स इंटू कॉस एक्स, मग तो एक साइनच्या खाली दिला झाला तो टॅन एक्स, आणि 1 अपॉन कॉसचा सेक एक्स. आता बघा विच इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन, डायरेक्टली काय लिहिणार मी, टॅन एक्स मायनस हा आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स. काय असतं सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन, तुम्हाला माहिती सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स, याचा अर्थ सेक एक्स इंटू टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, सॉरी इंटिग्रेशन काय असणार आहे, सेक एक्स बरोबर. म्हणजे इथे काय लिहिणार मी, सेक एक्स, टॅन एक्स मायनस सेक एक्स प्लस सी, हा झाला तुमचा इंटिग्रेशन. बरं, आता बघा क्वेश्चन मध्ये काय दिलेले, काय दिलेले, टॅन एक्स बाय 2 प्लस ए प्लस बी एक्स. बरं, तसं आलंय का आपल्याकडे काही आन्सर, टॅन एक्स बाय 2 च्या फॉर्म मध्ये दिसतंय का तुम्हाला आन्सर. ठीक आहे, इथे म्हणजे अशा फॉर्मॅट मध्ये तुम्हाला आन्सर दिलेले नाही. बरं, मग काय करावं लागेल जर अशा फॉर्मॅट मध्ये आन्सर नसेल तर, बरोबर आहे ना, तर याला काय करावं लागेल, तुम्हाला सिम्प्लिफाय करावं लागेल बरोबर आहे ना. बरं, मग कसं सिम्प्लिफाय करणार, याला सिम्प्लिफाय कसं करणार, टॅन एक्स मायनस, ठीक आहे ना, मग काय करणार, याला आपण सिम्प्लिफाय करावं लागेल बरोबर. बरं, आता याच्यातून डायरेक्टली सिम्प्लिफाय करणार का नाही, पहिल्यांदा काय करणार, टॅन एक्स ला काय लिहिणार, साइन एक्स अपॉन कॉस एक्स बरोबर आहे ना. सिम्प्लिफाय करायचे म्हणजे मला काय करावं लागेल, याला साइन एक्स अपॉन कॉस एक्स लिहावं लागेल बरोबर. आता ह्या प्लस ची सोडून द्या, डायरेक्टली याला आपण सिम्प्लिफाय करतोय बरोबर. बघा प्लस सी तर तो असणारच आहे, तो आहे नाहीये त्या ऑप्शन मध्ये, प्रत्येकाच्या ऑप्शन मध्ये तुमचा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन ऍड केलेला असेल. बरं, आता इथे बघा मी काय केलं, टॅन एक्स ला मला लक्षात असं आलं की जे मी आन्सर फाइंड केले त्या फॉर्मॅट मध्ये मला आन्सर फाइंड नाही करायचे, कारण मला थोडंसं वेगळं दिलेलं. मग मी काय केलं, टॅन एक्स ला साइन एक्स अपॉन कॉस एक्स, आणि हा काय केला 1 अपॉन कॉस एक्स.
बरोबर आहे. आता बघा मला इथे cos x दिसतोय, इथे cos x दिसतोय, म्हणजे मी कॉन्स्टंट सॉरी कॉमन काढला डिनॉमिनेटर मधून cos x, न्यूमरेटर मध्ये काय राहील sin x मायनस 1. बरोबर आहे, sin x मायनस 1 अपॉन cos x. ओके, आता बघा हा काय झाला माझ्याकडे sin x मायनस 1 अपॉन cos x. ठीक आहे, बरं आता इथून पुढे बघा जस्ट आपल्याला सिम्प्लिफाय कसं करायचं इथून समजून घ्या. ओके, बघा आता कसं सिम्प्लिफाय करायचंय ते. हा जो sin x मायनस 1 आहे ना, बघा याला काय लिहायचंय मी, हा जो sin x ऍज इट इज राहील. बरोबर, sin x ला ऍज इट इज ठेवलं, मायनस 1 च्या जागी काय करतो मी cos स्क्वेअर एक्स मायनस सॉरी cos स्क्वेअर एक्स प्लस sin स्क्वेअर एक्स लिहितो. ओके, हे माहिती ना सर्वांना, 1 च्या जागी आपण लिहू शकतो cos स्क्वेअर एक्स प्लस sin स्क्वेअर एक्स. बरं का बरं लिहू शकतो, कारण cos स्क्वेअर एक्स प्लस sin स्क्वेअर एक्स ही काय आहे, आयडेंटिटी आहे. तुम्हाला माहिती cos स्क्वेअर एक्स प्लस sin स्क्वेअर एक्स काय असतो, 1 असतो. मग मी त्याच्या जागी काय लिहू शकतो, cos स्क्वेअर एक्स प्लस sin स्क्वेअर एक्स. ओके, आणि डिनॉमिनेटर मध्ये ऍज इट इज cos ऑफ एक्स. ओके, तर यालाही तुम्ही cos स्क्वेअर थिटा मायनस sin स्क्वेअर थिटाच्या फॉर्म मध्ये लिहू शकता. बरोबर आहे, बघा cos ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला काय आहे, cos स्क्वेअर थिटा मायनस sin स्क्वेअर थिटा. बरं कसं आहे, 2 थिटा असताना फक्त काय केलं इथे हाफ अँगल केला, म्हणजे 2 थिटाचा 2 ने डिवाइड केले, म्हणजे 2 थिटा अपॉन 2 काय होईल, थिटा थिटा येईल ना. म्हणजे याच्या जागी मी कसं लिहू शकतो बघा, cos ऑफ एक्स ला मी काय लिहू शकतो, cos स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस sin स्क्वेअर एक्स बाय 2. हे काही वेगळं नाही करते आपण, फक्त cos ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला वापरतोय. आता हे लक्षात घेणं आवश्यक आहे की cos ऑफ 2 थिटा दिसला तरच मी cos स्क्वेअर थिटा मायनस sin स्क्वेअर थिटा लिहिल असं नाही. जर cos थिटा असेल तरीही मी त्याचा फॉर्म्युला ते वापरू शकतो. बघा 2 थिटाचा फॉर्म्युला आहे म्हणजे फक्त तो 2 थिटासाठी नाहीये, त्याचा समजून घ्या मिनिंग त्याचा काय आहे की जर cos थिटा असेल तर त्याला मी cos स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस sin स्क्वेअर थिटा बाय 2 असं लिहू शकतो. कितीही अँगल असू द्या, 3 थिटा असेल तर 3 थिटा cos स्क्वेअर 3 थिटा बाय 2 मायनस sin स्क्वेअर 3 थिटा बाय 2, म्हणजे त्याला 2 ने डिवाइड करायचं. ओके, तर हाफ अँगल करायचा तो. ओके, लक्षात घ्या इथं जो आहे ना त्याचा इकडे हाफ करायचा, हा फॉर्म्युला आहे. नाही तर फक्त लक्षात ठेवाल की नाही cos ऑफ 2 थिटा म्हणजे फक्त 2 थिटासाठीच वापरायचा, असं काहीही नाही. ठीक आहे, म्हणून मी त्याचा cos x ला काय लिहिलं, cos स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस sin स्क्वेअर एक्स बाय 2. बरं आता इथे बघा हा काय आहे, cos स्क्वेअर एक्स प्लस sin स्क्वेअर एक्स. बरोबर, हा लिहिला तुम्ही 1 च्या जागी. मग काय येईल आता, हा बघा यालाच मी काय लिहू शकतो, याच्या जागी काय लिहिता येणार आहे आपल्याला. जर समजा बघा आपण असं लिहिलं की cos स्क्वेअर एक्स बाय 2. ओके, बघा आता मी काय लिहिते, cos स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस sin स्क्वेअर एक्स बाय 2. ठीक आहे, इथे फक्त काय करा माहिती का, एक्स बाय 2 करून घ्या. ओके, इथे काय केलं आपण, cos स्क्वेअर जो आहे ना तुमचा हा एक्स, बघा cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा 1 आहे. मग तिथे तुम्ही अँगल कोणताही घ्या, थिटा घ्या, एक्स घ्या, कोणताही अँगल, म्हणजे कोणत्याही अँगल साठी cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा हा 1च असतो. बरोबर, मग एक्स घेतला काय आणि एक्स बाय 2 घेतला काय. ओके, आता आपण काय करणार, इथे फक्त काय करायचं तुम्हाला, cos स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस sin स्क्वेअर एक्स बाय 2, म्हणजे 1 च्या जागी मी हे पण लिहू शकतो, cos स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस sin स्क्वेअर एक्स बाय 2. ओके, मग बघा हा आहे cos स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस sin स्क्वेअर एक्स बाय 2 चा होल स्क्वेअर. बघा आता हे का लिहिलं मी, ह्या पूर्ण टर्मच्या जागी बघा इथे स्क्वेअर आहे आणि a मायनस बी चा होल स्क्वेअर काय असतो, a स्क्वेअर. बरोबर, cos स्क्वेअर ऑलरेडी आहे इथे. बरोबर, cos स्क्वेअर एक्स बाय 2 सॉरी cos स्क्वेअर लिहिला का आपण, स्क्वेअर कट करा, फक्त cos एक्स बाय 2 मायनस sin एक्स बाय 2 येईल. ओके, जस्ट मिस्टेकने लिहिण्यात आलं. ठीक आहे, तर बघा cos एक्स बाय 2 मायनस sin एक्स बाय 2 लिहिलेलं कशाच्या जागी, या पूर्ण टर्मच्या जागी. बरं मग कसं लिहिलं बघा, जर समजा आपण काय केलं, याला स्क्वेअर केला म्हणजे a मायनस बी चा स्क्वेअर केला तर काय भेटेल मला, a स्क्वेअर म्हणजे cos स्क्वेअर एक्स बाय 2. ऑलरेडी जे आहे बघा cos स्क्वेअर एक्स बाय 2, फक्त मायनस आहे तो आपण मायनस इथे बाहेर काढू. ओके, मायनस का असेल, बरोबर आहे, cos स्क्वेअर म्हणजे a मायनस बी चा होईल a स्क्वेअर मायनस 2ab, मायनस 2 इंटू ए बी जर केलं तर बघा काय भेटेल मला, मायनस 2 इंटू ए बी म्हणजे काय, cos एक्स बाय 2 इंटू sin एक्स बाय 2. आणि तुम्हाला माहिती cos थिटा इंटू साइन, 2 sin थिटा cos थिटा काय असतं, साइन ऑफ 2 थिटा असतो. बरोबर, काय असतो, साइन ऑफ 2 थिटा असतो. याला मी काय लिहिणार आहे, साइन 2x. एक्स काय आहे तुमचा, एक्स बाय 2 म्हणजे 2 2 कॅन्सल होईल. बरोबर आहे ना, इथे काय राहील फक्त तुमचा साइन ऑफ एक्स राहील. येतंय का लक्षात, बघा मायनस 2
कॉस एक्स बाय टू इंटू साइन एक्स बाय टू म्हणजे साइन एक्स, इथे मायनस येईल. ठीक आहे ना. बघा तर हे डायरेक्टली आपल्याला तिथे लिहायचे, लक्षात घ्या, जस्ट समजून घ्या फक्त. ओके, तर मग मी काय लिहिणार त्याच्या जागी डायरेक्टली वरती. ओके, तर म्हणजे लिहायची गरज नाही, त्याच्या कसं आलं ते आपण दाखवतोय. बरोबर, तर आता ऑलरेडी ते मायनस मी बाहेर काढलाय. बरोबर, म्हणजे माझ्याकडे साइन एक्स आहे, मायनस बाहेर काढली. बरोबर, तो मायनस साइन एक्स आला होता ना तुमचा, अजून मिडल टर्म आहे. आणि प्लस काय असणार आहे तुमचं साइन स्क्वेअर एक्स बाय टू, जो ऑलरेडी ते आहे साइन स्क्वेअर एक्स बाय टू, फक्त इथे मायनस आहे तर आपण मायनस बाहेर काढलाय. बरोबर आहे का. बरं, हे लक्षात आलं का तुमच्या. यस, सांगा लवकर, समजलं का हे कसं लिहिलंय ते. यस, चॅट बॉक्स मध्ये तरी सांगा समजलं का हे कसं लिहिले आपण. यस, एनीवन. यस, ओके, ठीक आहे. बघा आता नेक्स्ट आपण पुढे जाऊया. ठीक आहे, समजलंच असेल तुम्हाला, जस्ट आपण खूपच स्लोली घेतोय आज. ओके, डिनॉमिनेटर मध्ये कॉस स्क्वेअर एक्स बाय टू मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय टू. ठीक आहे ना, हा मायनस ऍज इट इज. आणि डिनॉमिनेटर मध्ये काय लिहिलं आपण, कॉस स्क्वेअर एक्स बाय टू मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय टू, त्याला आपण ऍज इट इज ठेवूया. बरोबर, कॉस स्क्वेअर एक्स बाय टू मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय टू. ओके, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन तो असेलच. ओके, आता काय आहे, मायनस बाहेर काढला, कॉस एक्स बाय टू मायनस साइन एक्स बाय टू चा होल स्क्वेअर आणि अपॉन कॉस स्क्वेअर एक्स बाय टू मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय टू. बरं, चला आता सांगा इथून पुढे काय करणार आता आपण इथे. बघा, इथे जर आपण डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला कॉस स्क्वेअर एक्स बाय टू ने काय केलं, डिव्हाइड केलं. ओके, बघा काय करतोय आपण, कॉस स्क्वेअर एक्स बाय टू ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिव्हाइड करतोय. तर काय भेटेल मला, बघा कॉस स्क्वेअर एक्स बाय टू ने मी ते डिव्हाइड करतोय, काय भेटेल, कॉस स्क्वेअर एक्स बाय टू ने डिव्हाइड करतोय. याचा अर्थ काय, मध्ये गेला तर तो कॉस होईल ना, म्हणजे इथे 1 येईल. बघा लक्षात येते का, 1 मायनस आणि ते काय होईल, साइन एक्स अपॉन टॅन एक्स आणि त्याचा. ठीक आहे ना, म्हणजे इथे फक्त आपण न्यूमरेटर मध्ये कॉस एक्स बाय टूच कन्सिडर करा, कारण त्याचा ऑलरेडी वरती स्क्वेअर आहे ना, म्हणजे तो ऑलरेडी कॉस स्क्वेअर एक्स बाय टू आहे. बरोबर, म्हणजे काय भेटेल मला इथे, टॅन एक्स बाय टू. हे लक्षात येते का बघा. आणि डिनॉमिनेटर मध्ये कॉस स्क्वेअर एक्स बाय टू न डिव्हाइड केलं तर काय भेटेल इथे 1 आणि इथे काय असेल मायनस टॅन स्क्वेअर एक्स बाय टू. हे समजलं का. बघा काहीच नाही, कॉस एक्स इथे न्यूमरेटर मध्ये असं समजा की आपण कॉस एक्स बाय टू ने डिव्हाइड करतोय, पण कॉस एक्स बाय टू मायनस साइन एक्स बाय टू चा होल स्क्वेअर आहे, म्हणजे जसाच आपला कॉस एक्स बाय टू मध्ये जाईल तर त्याचा काय होईल, स्क्वेअर होईल. बरोबर आहे ना, म्हणजे याचा अर्थ आपण काय करतोय, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर एक्स बाय टू ने डिव्हाइड करतोय. बघा मी इथे कॉस स्क्वेअर इथे कॉस स्क्वेअर ऑफ एक्स बाय टू, कॉस स्क्वेअर एक्स बाय टू ने डिव्हाइड करतोय, पण डायरेक्टली दिसते का तुम्हाला, कॉस स्क्वेअर एक्स बाय टू ने डिव्हाइड केलं एक एक कॅन्सल होईल ना. ठीक आहे ना, नाही होणार. बघा हा जो स्क्वेअर आहे हा इथे पण स्क्वेअर आहे, म्हणून तो काय केला, फक्त आपण कॉस एक्स बाय टू कन्सिडर केला. एक एक कॉस कॅन्सल झाला तर 1, इथे साइन अपॉन कॉस काय झाला, टॅन झाला, इथे परत 1 आणि साइन स्क्वेअर एक्स बाय टू मायनस कॉस स्क्वेअर एक्स बाय टू काय झाला तुमचा, टॅन एक्स बाय टू. ओके, आता आलं का लक्षात. बरं चला, आता काय झालं तुम्हाला काय वाटलं, 1 मायनस टॅन एक्स बाय टू अपॉन. ओके, तर डिनॉमिनेटर मध्ये 1 लिहिले का आपण. ठीक आहे, वरती काय होतं बघा, 1 प्लस ओके टॅन एक्स बाय टू, 1 मायनस टॅन एक्स बाय टू अपॉन 1 प्लस टॅन एक्स बाय टू. ठीक आहे ना, बघा साइन स्क्वेअर एक्स बाय टू. ओके, कॉस स्क्वेअर एक्स बाय टू मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय टू आहे. ठीक आहे ना, आपण कशाने डिव्हाइड केले, कॉस स्क्वेअर एक्स बाय टू ने, तर काय भेटलं आपल्याला 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स बाय टू. ओके, बघा न्यूमरेटर मध्ये काय आहे 1 मायनस, आता हा तर झाला, त्याचा काय असणार आहे, स्क्वेअर असेल ना. बघा आता लक्षात येते का, हा इथे बघा 1 मायनस काय लिहिलं, टॅन एक्स बाय टू, इथे काय आहे स्क्वेअर आहे. इथे काय बघा 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स बाय टू, बघा याला काय लिहितो मी 1 मायनस टॅन ऑफ एक्स बाय टू. आणि डिनॉमिनेटर मध्ये बघा हा जो 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स बाय टू आहे, त्याला मी काय लिहू शकतो, 1 मायनस टॅन एक्स बाय टू इंटू 1 प्लस टॅन एक्स बाय टू. कशानुसार लिहिलं, ए प्लस बी इंटू ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बरोबर आहे, म्हणजे हा जो तुमचा स्क्वेअर आहे ना वरती, इथे स्क्वेअर, इथे स्क्वेअर आहे ना, हा आणि हा कॅन्सल होईल. म्हणजे न्यूमरेटर मध्ये काय राहील बघा तुम्हाला, फक्त न्यूमरेटर मध्ये राहील, हा मायनस तर ऑलरेडी आहेच, न्यूमरेटर मध्ये राहील 1 मायनस टॅन ऑफ एक्स बाय टू. ठीक आहे ना, लक्षात येईल बघा आता तुमच्या, काय झालं 1 मायनस टॅन ऑफ एक्स बाय टू, आणि डिनॉमिनेटर मध्ये काय झाला 1 प्लस टॅन ऑफ एक्स बाय टू. ओके, हा मायनस मध्ये जाऊ दिला तर काय भेटेल, टॅन एक्स बाय टू मायनस 1 अपॉन
1 प्लस टॅन ऑफ एक्स बाय 2. आलं का लक्षात आता सर्वांच्या? आले का लक्षात? बघा समजलं का सर्वांना? चॅट मध्ये सांगा चला. ओके बघा चॅट टाकलेले कोणतरी कमेंट केली. येस सर्वांचा ओके ठीक आहे. ओके नेक्स्ट बघा आता. आता समजा फॉर्म्युला सांगा काय असेल? काय असतं बरं टॅन थिटाचा फॉर्म्युला? ठीक आहे ना, हा मायनस तर जरी बाहेर काढला टॅन थिटाचा फॉर्म्युला काय असतो ते माहिती ना तुम्हाला? आपण कन्वर्ट करतो ना π/4 च. बघा आपण याला कसं कन्वर्ट करतो. आता बघायला मी कसं लिहितो ते. हा टॅन ऑफ x/2 आहे बरोबर, ऍज इट इज ठेवला. मायनस 1 च्या जागी काय लिहिल मी? टॅन ऑफ π/4 लिहिल. बरोबर आहे ना? 1 च्या जागी काय लिहितो आपण? टॅन π/4. ओके बघा काय असतो टॅन ऑफ a प्लस बी किंवा टॅन ऑफ a मायनस बी चा फॉर्म्युला? टॅन a मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन a टॅन बी. ओके म्हणजे हा 1 प्लस टॅन a म्हणजे इथं काय करतो मी टॅन x/2 ऍज इट इज इन टॅन π/4. बरोबर आहे ना? टॅन π/4 म्हणजे काय तुमचा फक्त 1 आहे ना, मग मल्टिप्लिकेशन मध्ये 1 दिला तर चालतो. ओके आता मला फॉर्म्युला भेटला टॅन a मायनस टॅन बी. बरोबर आहे ना? टॅन a मायनस टॅन बी काय झाला तुमचा? टॅन a मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन a टॅन बी म्हणजेच काय टॅन ऑफ a मायनस बी. बरं ए काय आहे तुमचा इथे? बघा इथे ए काय दिलेला आहे? टॅन ऑफ ए म्हणजे काय आहे? पहिली टर्म x/2. बरोबर आहे ना? म्हणजे काय टॅन ऑफ x/2 मायनस टॅन ए मायनस काय आता इथे π/4. ओके टॅन ए मायनस टॅन बी, टॅन ऑफ ए मायनस बी. बरोबर टॅन ऑफ ए मायनस टॅन ऑफ बी प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. ओके आता बघा आपल्याला आन्सर आलेले टॅन x/2 मायनस π/4. ऑप्शन कडे बघा आता काय दिलेले तुम्हाला? टॅन x/2 प्लस ए दिला होता ना, प्लस ए दिलाय म्हणजे ए च्या जागी काय असेल आपला मायनस π/4. बघा आपल्याकडे मायनस π/4 आलेला आहे. टॅन ऑफ x/2 मायनस π/4 आहे ना, आणि प्लस bx दिले. ओके तर एक्स तर नसणार आहे तुमचा, बी 0 असेल. ठीक आहे बी भेटलेला नाही आपल्याला. आर्बिट्ररी कॉन्स्टंट ओके किंवा आर्बिट्ररी कॉन्स्टंट घेऊ शकतो. बरोबर आहे. तर बघा x/2 म्हणजे मायनस π/4. तर ऑप्शन नंबर बघा डी आन्सर करेक्ट आहे. तुम्हाला ए इज इक्वल्स टू काय भेटला? मायनस π/4. बघा इथे ऑप्शन नंबर डी मध्ये ए इज इक्वल्स टू मायनस π/4. ओके समजलं का? थोडा मोठा क्वेश्चन होता. ठीक आहे ना? तर ए इज इक्वल्स टू आलेला मायनस π/4 आणि बी काय असेल? आर्बिट्ररी कॉन्स्टंट. कारण तुमच्याकडे एक्स ची टर्म आहे का नाहीये? ठीक आहे ना? म्हणजे आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे तुमचा बी. ओके येस म्हणताय सर्वजण. ओके तर आपण बऱ्यापैकी स्लो मध्ये एक्झाम्पल घेतले. येस हॅलो सर. हा यस यस चला सर Yes. परत एक्सप्लेन करा ना. ओके ओके ठीक आहे. जस्ट वेट. ओके ठीक आहे बघा थोडासा लेंदी क्वेश्चन आहे. तर काही जणांचं म्हणणे थोडा नाही बहुत बडा लेंदी क्वेश्चन आहे. ठीक आहे थोडा मोठाच आहे. असू द्या काही नाही. बघा आता मी तुम्हाला फास्ट मध्ये एक सांगतो काय करायचे. काय दिलेलं आहे तुम्हाला? 1/1 प्लस साइन एक्स दिलेला आहे. काय करायचं आपल्याला की त्याचं रॅशनलायझेशन करायचं. दुसरं काही करू शकतो काय ते? इथे नाही करू शकत. बरोबर आहे. मग रॅशनलायझेशन केलं मी तर काय करेल? रॅशनलायझेशन म्हणजे काय आता सर्वांना माहिती आहे. रॅशनलायझेशन करायचं म्हणजे काय करायचं? तर 1 प्लस साइन एक्स असेल तर त्याला 1 मायनस साइन एक्स ने मल्टिप्लाय करायचं. बरं असं करता येतं का की फक्त डिवायडेशन म्हणजे डिनॉमिनेटरलाच 1 प्लस साइन एक्स आहे तर त्याला 1 मायनस साइन एक्स ने मल्टिप्लाय करून चालेल का? न्यूमरेटरला पण 1 मायनस साइन एक्स ने मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर म्हणून आपण इथे काय केलं? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय केलं? 1 मायनस साइन एक्स ने मल्टिप्लाय केलं. बरोबर मग इथे डिनॉमिनेटर मध्ये काय भेटलं मला? 1 प्लस साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स. ए प्लस बी इंटू ए मायनस बी. तर त्याच्यानुसार काय भेटलं? 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. काय असतं? ए प्लस बी इंटू ए मायनस बी. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके नेक्स्ट काय केलं आपण? मग आता आपल्याला काय भेटलं? 1 मायनस साइन एक्स न्यूमरेटर मध्ये होता आणि डिनॉमिनेटर मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. तर 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स असतो आपला कॉस स्क्वेअर एक्स. बरोबर मग सेपरेटली इथे आपण डिव्हाइड केलं तर 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स झाला तुमचा सेक स्क्वेअर एक्स आणि साइन एक्स अपॉन कॉस एक्स सॉरी कॉस स्क्वेअर एक्स. तर इथे काय केलं? हा जो कॉस स्क्वेअर एक्स आहे त्याला काय लिहितो आपण? कॉस एक्स इंटू कॉस एक्स. साइन एक्स अपॉन कॉस एक्स झाला तुमचा टॅन एक्स आणि जो 1 अपॉन कॉस एक्स होता त्याला काय लिहिलं आपण? सेक एक्स. ओके आता इथपर्यंत आलो. इथे बघा आपल्याला माहिती सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन असतं टॅन एक्स. का बरं? कारण टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक स्क्वेअर एक्स. ओके मग इथे सेक एक्स इंटू टॅन एक्स
तर sec x चा जो डेरिव्हेटिव्ह असतो तो sec x इंटू tan x असतं. म्हणजे sec x इंटू tan x चा इंटिग्रेशन जर घेतलं तर मला काय भेटेल, sec x भेटेल. बरं, प्लस ची कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन tan x मायनस sec x. आता इथे आपल्याला इंटिग्रेशन भेटलं, पण आपल्याला काय विचारलेलं बघा की टॅनच्या फॉर्मॅटमध्ये tan ऑफ x बाय 2 प्लस a. मग हे कसं आणणार नाही, मग आपल्याला काय करावं लागेल, याला सिम्प्लिफाय करावं लागेल. बरं, मग सिम्प्लिफाय करण्याची पहिली स्टेप काय आहे, टॅनला काय लिहा, साइन अपॉन कॉस लिहा, सेकला 1 अपॉन कॉस लिहा. बरोबर, मग इथून कॉस कॉमन काढला तर न्यूमरेटर मध्ये काय राहिलं, कॉमन जर काढला डिनॉमिनेटर मधून कॉस एक्स तर न्यूमरेटर मध्ये काय राहील, साइन एक्स मायनस 1. बरोबर आहे. बरं ठीक आहे, मग आता काय केलं बघा, नंतर आपण हा जो 1 होता ना साइन एक्स मायनस 1 वाला, त्या 1 ला काय लिहिलं, कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2. कशावरून लिहिलं, का आपल्याला माहिती कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा 1 असतो. थिटा तुम्ही काहीही घेऊ शकता, तर आपल्या कन्व्हिनियंट साठी आपण काय केलं, एक्स बाय 2 घेतला. बरोबर, मग हा झाला कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 1 च्या जागी. पण याला बघ जर मायनस कॉमन काढला आपण, बरोबर, इथे याचा काय लिहू शकतो आपण, या पूर्ण टर्मच्या जागी मायनस इंटू कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 होल स्क्वेअर. या पूर्ण टर्मचा जर ब्रॅकेट स्क्वेअर केला आणि त्याला मायनसने मल्टिप्लाय केलं तर मला ही टर्म भेटते. कशी भेटते बघा, पहिल्यांदा a मायनस बी चा होल स्क्वेअर काय असतो, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. बघा, a चा स्क्वेअर केला तर कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 तो इथे आहे, याचा म्हणजे b चा स्क्वेअर केला साइन स्क्वेअर एक्स बाय 2 तो पण आहे. बरोबर, मिडलची टर्म काय असते, मायनस 2ab, ab म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन, 2 आहे, ab म्हणजे काय, कॉस एक्स बाय 2 इंटू साइन एक्स बाय 2. पण त्याला 2 पण मल्टिप्लाय मध्ये आहे आणि आपल्याला माहिती 2 साइन थिटा कॉस थिटा काय असतो, साइन ऑफ 2 थिटा. इथे एक्स बाय 2 असल्यामुळे काय होईल, 2 ने मल्टिप्लाय केलं तर साइन ऑफ एक्स भेटेल आपल्याला. बरोबर, फक्त इथे काय करायचे तुम्हाला, या टर्मला मायनसने मल्टिप्लाय करायचे पूर्ण टर्मला. ठीक आहे, कारण हे आपल्याला भेटेल, मायनसने जर मल्टिप्लाय नाही केलं तर ही टर्म भेटणार नाही. बरोबर, नाही तर मग इथून आपल्याला मायनस कॉमन काढावं लागेल. बरोबर, बघा इथे तो मायनस साइन एक्स चालता, इथे फक्त साइन एक्स आहे ना, इथे मायनस नाही म्हणून आपण सगळीकडून मायनस कॉमन काढलेला आहे. ओके, डिनॉमिनेटर मध्ये आहे कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2. मग आपण काय केलं बघा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 ने डिवाइड केलं. बरोबर आहे, हे अशा टाइपचे एक्झाम्पल्स आपण बघितलेले. ओके, याला अशा वेळी आपण काय करतो, कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 या कॉस ऑफ एक्स बाय 2 ने डिवाइड करतो. तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 ने डिवाइड केलं, इथे आला 1, इथे झाला साइन एक्स बाय 2 मायनस अपॉन कॉस एक्स बाय 2 म्हणजे काय, टॅन एक्स बाय 2. इथे फक्त थोडं समजून घ्या की कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 ने डिवाइड करतोय, पण ज्यावेळेस याच्या इथे डिवायडेशन मध्ये जाऊ ना तर ऑलरेडी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ना, मग दोघांचा बघा, ए अपॉन बी चा होल स्क्वेअर लिहिलं काय आणि ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर लिहिलं काय, एकच असतं. बरोबर, मग आपण ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर लिहिण्याच्या ऐवजी ए अपॉन बी चा होल स्क्वेअर लिहितोय. ओके, मग हा होईल कॉस स्क्वेअर एक्स बाय 2, सॉरी साइन एक्स अपॉन कॉस एक्स बाय 2 होईल ना, मग तो टॅन एक्स बाय 2. आणि डिनॉमिनेटर मध्ये कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 च्या इथे कॉस स्क्वेअर ने डिवाइड केलं तर काय भेटलं मला, 1 मायनस टॅन ऑफ म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स बाय 2. ओके, आता इथपर्यंत आलं लक्षात. मग इथे मला लक्षात आलं की 1 मायनस, जस्ट मोमेंट आपण रफ करूया थोडस. ओके, थोडस ओके, बघा आता 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 याला काय लिहू शकतो मी, 1 प्लस टॅन एक्स बाय 2 इंटू 1 मायनस टॅन एक्स बाय 2, कारण हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. बरोबर, म्हणजे हा जो स्क्वेअर मधला एक टर्म आणि इथली एक टर्म कॅन्सल होईल, मग मला न्यूमरेटर मध्ये राहील 1 मायनस टॅन एक्स बाय 2 आणि हा डिनॉमिनेटर मध्ये 1 प्लस टॅन एक्स बाय 2. तो मायनस तो जो आहे तो बाहेरच राहिला ऍज इट इज. ओके, हा इथला मायनस इथे आपण दिला नव्हता. ठीक आहे, तो मायनस आहे. ओके, मग बघा मी काय केलं, हा जो टॅन एक्स बाय 2 हा मायनस मध्ये जाऊ दिला, म्हणजे टॅन एक्स बाय 2 मायनस 1 केला. हा मायनस मध्ये गेल्यानंतर काय होईल, हा मायनस 1 होईल, हा मायनस मायनस प्लस आणि डिनॉमिनेटर मध्ये आला 1 प्लस टॅन ऑफ एक्स बाय 2. ओके, मग टॅन एक्स बाय 2 1 च्या जागी काय लिहिणार मी, टॅन पाय बाय 4, कारण टॅन पाय बाय 4 काय असतो, 1 असतो. बरोबर, मग इथे पण मी लिहिलं टॅन पाय बाय 4 ने मल्टिप्लाय केलं. बरं, हे कशासाठी लिहिलं मी, कारण मला काय करायचं होतं, टॅन ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला लिहायचा होता. आणि काय असतो टॅन ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी. बरोबर, मग झाला तुमचा टॅन ए म्हणजे काय, एक्स बाय 2 ए झाला, म्हणजे टॅन ए मायनस बी काय आहे, पाय बाय 4, म्हणजे हा झाला मायनस पाय बाय 4. ओके, मग आपल्याला काय दिलेले बघा, इक्वल टू टॅन ऑफ एक्स बाय 2 प्लस ए दिलेला आहे, म्हणजे ए काय झाला तुमचा पाय बाय 4 आणि प्लस सी आलेले, बी दिसत नाहीये म्हणजे एक्स ची पण टर्म नाही, म्हणजे बी काय असेल तुमचा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ठीक आहे, म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर काय झाला,
डी हा झाला तुमचा करेक्ट आन्सर. ठीक आहे, आलं का लक्षात? ऑप्शन नंबर काय झाला? डी इज इक्वल टू -π/4 आणि बी झाला तुमचा आर्बिट्ररी कॉन्स्टंट. समजलं का? कोणी विचारलं होतं? ओके, आपली चॅट मीटिंग एंड होत आली. शॉर्ट ट्रिक और शॉर्ट मेथड सांगा सर. ओके ओके, ठीक आहे. आता हा जो क्वेश्चन आहे याला काही शॉर्टकट ट्रिक नाहीये, हीच शॉर्टकट आहे. ठीक आहे ना, अजून याला काही शॉर्टकट ट्रिक नाहीये. बघितली का तुम्ही कुठे अशी काही शॉर्टकट ट्रिक म्हणजे पर्टिक्युलर एक्झाम्पलला? ठीक आहे ना. आता शॉर्टकट जो ट्रिक आहे तो कुठे वापरतो आपण? जसं तुम्हाला पार्शियल फ्रॅक्शन करायचं आहे, ठीक आहे ना, अशा वेळी. आता एखाद्या एक्झाम्पलला आपल्याकडे शॉर्टकट नसतोच. ओके, आज बघा आपल्या थोडेसे कमी एक्झाम्पल झालेले. ठीक आहे, थोडे मोठे एक्झाम्पल्स होते. मीटिंग आपली एंड होत आलेली, 4-5 मिनिटं बाकी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया जर असेल. ठीक आहे, चॅट बॉक्स मध्ये टाकताय. 2 मिनिट बाकी आहे सर फक्त. ठीक आहे ठीक आहे, ओके. 2 मिनिट बाकी आहे, तर उद्या आपण बाकीचे एक्झाम्पल्स घेऊया. थोडा हा मोठा क्वेश्चन होता. ठीक आहे, हा क्वेश्चन बघा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर इथे काहीच नाही करायचं बघा तुम्हाला. जस्ट तो जो log ऑफ x रेस टू x आहे ना, मी जस्ट तुम्हाला 1 मिनिटामध्ये सांगून देतो काय करायचंय ते. तुम्ही पण सॉल्व्ह करू शकाल. हा जो दिसतोय ना तुम्हाला log ऑफ x रेस टू x, त्याला कसं लिहू शकतो आपण? x log x असं लिहू शकतो ना. log ऑफ x रेस टू m च्या नियमानुसार m पुढे येईल, बरोबर तो, आणि याचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, म्हणजे हा होईल x² इंटू log ऑफ x चा ब्रॅकेट स्क्वेअर. बघा, आणि इथे साईडला काय आहे तुमच्याकडे? 1/x³ आहे ना इथे, म्हणजे हा x² आणि हा x³ मधला एक स्क्वेअर चालला जाईल, बरोबर. म्हणजे काय भेटेल मला? log ऑफ x चा स्क्वेअर अपॉन x. ओके, हा भेटला. मग आता तुम्ही काय करायचे बघा, log x ला सबस्टिट्यूट करायचंय t, आणि डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय होईल? 1/x dx इज इक्वल्स टू dt. ओके, हा 1/x dx म्हणजे काय? dt. म्हणजे काय भेटेल मला इंटिग्रेशनच्या जागी? t² इंटू dt. 1/x dx ला काय लिहू शकतो मी? dt. सॉरी, 1/x dx म्हणजे dt असेल ना तुमचा. हा झाला t² dt म्हणजेच काय होईल? t³/3. ओके, आणि t³ म्हणजे काय आहे? log ऑफ x चा क्यूब अपॉन 3. झाला आन्सर, संपलं. बघा, सिंपल होता. 1/3 log x चा क्यूब. ऑप्शन नंबर बी. याच्यामध्ये आहे का? असं बघा, काही काही एक्झाम्पल्स तुम्हाला फास्ट येऊन जातात, एखादं एक्झाम्पल थोडस लेंदी असतं. ठीक आहे, आता बघा त्या एक्झाम्पलने आपले किती मिनिटं खाल्ले, आणि हा जो एक्झाम्पल होता जस्ट 1 मिनिट मध्ये कम्प्लीट झाला, बरोबर आहे. बरं, चला आजच्या दिवस आपण इथेच थांबू. जस्ट सबस्टिट्यूशनचे काही एक्झाम्पल्स आपण उद्या परत घेऊ. ठीक आहे, आणि काही शॉर्टकट ट्रिक्स असेल त्याला आपण सांगत चालू. कसं असतं, काही एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला ट्रिक्स नसतात. ओके, जर खूपच लेली एक्झाम्पल असेल तर ते विचारत पण नाही. मोस्टली जर लवकर सॉल्व्ह होणार असेल तर विचारला जातं. पण सांगता म्हणजे असं काही सांगू शकत नाही आपण. एखाद्या वेळेस थोडंसं मोठं एक्झाम्पल्स विचारू शकता. ओके, बरं, चला मीटिंग एंड करूया आपण. उद्याचा टायमिंग मी सांगेल. मोस्टली आपण लेक्चर सकाळीच राहील, तसं ग्रुपवर टाकत जाईल. ओके, मग चला आता मीटिंग एंड करूयात. उद्या आपण भेटूया.